उल्हासनगर कैंप 5 के दशहरा मैदान में कल्याण लोकसभा से वंचित बहुजन अघाड़ी के उम्मीदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख के प्रचार के लिए एक सभा का आयोजन किया गया। इस बैठक में प्रकाश अंबेडकर भी शामिल हुए। की भारतीय जनता पक्षाचा आणि मोदीचं राज्यपद झालं 10 वर्ष झाली, आता यांना खाली घालवा आणि लोकांनीच निर्णय घेतला आणि लोकच आता त्यांच्या विरोधात प्रचार करतायत अशी परिस्थिती। राजकीय पक्ष हे नुसतं निमित्त झाले असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ही निवडणूक जनता आणि भारतीय जनता पक्ष असं झाले अशी परिस्थिती आहे। गल्लोगल्ली मोदी फिरतात आहेत, एकेका शहरामध्ये एक नाही तर 10 सभा चाललेल्या आहेत। माणसाची पायाखालची वाळू घसरली की मग तू वारंवार येतो अशी परिस्थिती। मी तुम्हाला माझ्या भाषणातच तुम्हाला उदाहरण दिलं आणि सांगितलंय की गल्लीतला गुंडा जसा वागतो, वसुली करतो, तसंच असणारा इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत वसुली झालेली आहे। हे माझं म्हणणं नाही, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। माझ्याकडे काही नाहीये, त्याच्यामुळे असणारा पार्टी डिसाईड करत असते आणि ते आहे त्याच्यामध्ये। मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्याकडे काहीच नाहीये म्हणून। आम्ही तेच तर तुम्हाला उदाहरण दिलं की दारुड्या सगळं बायकोचं घरातलं सामान विकतोय, तसं हा असताना नवरत्न ज्या कंपन्या आहेत त्या विकायला काढलेल्या आहेत। 4 दिवस अगोदर स्टेटमेंट केलं होतं की शरद पवारांनी बीजेपीला फोन केला होता। शरद पवार मी बीजेपी राजनाथ सिंगला फोन केला होता, त्यांचं अजून उत्तर आलेलं नाही। उत्तर देणं हा त्यांचा आहे, त्यांनी उत्तर दिलं नाही याचा अर्थ सरळ आहे की लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्यांचे उमेदवार आले तर ते बीजेपी बरोबर जातील, हे व्हेरी क्लिअर इंडिकेशन आहे। ते आमचं ध्येय काही नाही आहे की उमेदवार इथे असणारा एक मुस्लिम दिला पाहिजे होता, कारण का सगळेच राजकीय पक्ष मुस्लिम समाजाला डावलतात आहेत, जैन समाजाला असणारा डावलतात आहेत, ख्रिश्चन समाजाला असणारा डावलतात आहेत। हे जे डावलणं जे आहे हे समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून योग्य असं मी त्या ठिकाणी मानत नाही आणि म्हणून आम्ही असणारा जैन समाजाचे उमेदवार आणि मुस्लिम समाजाचे उमेदवार असणारा आम्ही त्या ठिकाणी उभे केले। त्याचं कारण आहे की भारत हा सर्वांचाच आहे आणि सगळ्यांचा समान अधिकार आहे, हे दाखवण्यासाठी आम्ही उमेदवारी दिलेली आहे। मोदीच म्हणतोय, मी कशाला सांगितलं पाहिजे? गॅरंटी मोदीने दिलेली आहे की तो आमच्या बरोबर येणार म्हणून।